थंडीमध्ये शरीराला गरम आणि मनाला समाधान देणारी अशी मस्तपैकी ऑथेंटिक तिळाची चटणी, जी एकदम चविष्ट, पौष्टिक आणि हेल्दी आहे. कोणी याला हावरी पण म्हणतं. हे बघा, त्यासाठी मस्तपैकी गावठी तीळ घेतले, पांढरे शुभ्र. कसले दिसत आहेत बघा मस्तपैकी. आता प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी आहे बोलण्याची. थंडीच्या दिवसामध्ये चटण्या कशा मस्त एकदम टेस्टी लागतात. आणि तीळ हे उष्ण असतात. थंडीमध्ये, हिवाळ्यात थंडी जरा जास्तच वाटते की नाही. शरीराला ऊब देणारी, जरा शरीराला गरम ठेवणारी ही तिळाची चटणी आपण छानपैकी आज बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिले मस्तपैकी गावठी तीळ घेतले. ते जरा थोडं निवडून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडं म्हणजे खडे वगैरे काही असेल तर छानपैकी निवडून घेतल्यानंतर ते कढईत मस्तपैकी गरम करून घ्यायचे, भाजून घ्यायचे. भाजताना तडतड उडतात बरं का. जरा मग काळजीपूर्वकच बारीक गॅसवरती छानपैकी वास सुटेपर्यंत खमंग मस्त ते भाजून घ्यायचे. कुरकुरीत भाजल्यानंतर आपण त्यासाठी हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करायचे. त्यासाठी छानपैकी मस्त 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्यामध्ये तिखट टाकलंय मी. पण जर तुमच्याकडे लाल मिरची जरी तुम्ही घातली मस्तपैकी वाळलेली तर एकच नंबर लागते बघा, खूप छान. त्यामध्ये थोडेसे जिरे घातले मी, थोडासा ओवा घातलाय, मीठ टाकलंय चवेपुरतं. चमच्याने छान एकत्रित मिक्स केलंय आणि मिक्सरला मस्तपैकी गरकन ते फिरवून घेतलंय. हे बघा एकदम सुळसुळीत ते छानपैकी भाजून घेतलेत ना तीळ. मस्त त्याचा गचका वगैरे काही होत नाही. आणि गावठी तिळाची चव मंडळी काय सांगू, एकच नंबर. तुम्ही पण नक्की ट्राय केली असेल कधी तर बघा, खूप सुंदर आणि एकदम टेस्टी लागते. आणि त्यातले त्यात जर तुम्ही त्याच्यामध्ये लाल मिरची जर घातली ना, वाव, एक नंबर लागते. मी लाल तिखट घातले कारण मुलं खाणार नाही आणि जरा त्रास वगैरे झाला म्हणून मी जरा मीडियमच बनवले. हे बघा मस्तपैकी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि छानपैकी अशी सगळी मोकळी करायची. हे बघा आपली तिळाची चटणी मस्तपैकी रेडी आहे. आपण टिफिनला, ऑफिसला, हजबंडला ऑफिसला पण आपण देऊ शकतो तोंडी लावण्यासाठी. घरामध्ये पण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो. झटकीपट मुलांना टिफिनला द्यायला काही नसेल तर चटणी पोळी पण छानपैकी देऊ शकतो. हे बघा वाव, दिसतानाच अशी दिसते मस्त. बघा तीळ थोडी जाडं भरडं दळायचं बरं का, म्हणजे एकदम पण बारीक नाही हे करायचं. हे बघा असे मस्त थोडेसे तीळ पण त्याच्यामध्ये अर्ध हे झालेले दिसत आहेत. आणि छानपैकी एका काचेच्या बाउलमध्ये, काचेच्या बरणीमध्ये किंवा दुसरी एखादी बरणी असेल स्वच्छ त्यामध्ये भरून ठेवायचे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही हाताने काय टाकता याच्यामध्ये, तर बरणी माझी छोटी होती, तोंड बरणीचं छोटं असल्यामुळे स्पूनने काय जात नव्हतं म्हणून मी हातानेच त्यामध्ये छानपैकी सगळी चटणी भरून घेतली आहे. उरलेली चटणी दुसऱ्या डब्यात ठेवली. ती संपल्यानंतर आपण ती काढू शकतो, म्हणजे खरकटे पण होत नाही. त्यामध्ये छोटासा एक स्पून टाकायचा आणि जेवताना घेताना सर्व करताना मस्तपैकी स्पूनने पाहिजे तशी पाहिजे तेवढी घ्यायची आहे. चवीला थंडीमध्ये एकदम छान लागते. खूप उष्ण असते त्यामुळे थंडीमध्ये एकदम पौष्टिक आणि हेल्दी असते. तर मंडळी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही कसं बनवतात ते पण सांगा आणि नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका हो आवडल्यास. हे बघा तोंडाला पाणी सुटतंय, मस्त झणझणीत आणि टेस्टी, खूप छान लागते. थंडीत पण जरा चवेल, तोंडाला चव येण्यासाठी खावंसं वाटतं की नाही छान, त्यासाठी आपण नक्कीच हे ट्राय करतो. हे बघा ही दुसरी चटणी बनवली आहे छानपैकी, खोबऱ्याची चटणी. खोबऱ्याची चटणीची रेसिपी पण मी टाकणार आहे. हे बघा छानपैकी खोबरं पण जाडं भरडं असं मस्तपैकी बारीक करून घेतलं आहे. त्यामध्ये पण लसूण, तिखट वगैरे घालून अशा छानपैकी हिवाळ्यासाठी पौष्टिक अशा हेल्दी चटण्या बनवून ठेवल्या आहे. हे बघा आपण सगळ्या छान छान हेल्दी रेसिपीज शेअर करत असतो. नक्की तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. मला पण मोटिवेशन मिळतं छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी काढण्यासाठी. तर नक्की हे बघा अशा छान बरण्यांमध्ये काचेच्या मी भरून ठेवलं आहे. जेवताना आपण सर्व करून घेऊ शकतो. टिफिनला, हजबंडला, स्कूलमध्ये मुलांना झटकीपट देऊ शकतो आणि अतिशय हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि छान आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.